नमस्कार. आज आपण बघणार आहोत भेसळीचं वरण. भेसळीचं वरण म्हणजे वालाच्या डाळीचं वरण. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, आता प्रमाणे केलेले स्वच्छ वाल मिळायचे नाही, वाळवलेले मिळायचे नाही. पूर्वी तसेच वाल आपल्याला शेतातून आलेले मिळायचे. मग पूर्वीच्या बायका ते वाल निवडायचे. त्याच्यातले चपटे वाल, लाल वाल, बारीक वाल असे सगळे बाजूला काढायचे आणि मोठे टपटपीत बाजूला ठेवायचे. मग हे चपटे बारीक वाल असायचे ते जात्यावर भरडले जायचे. ते पाखडून त्याचंही डाळ काढली जायची. त्यामुळे त्याला भेसळीचं वरण असं म्हणायचे. आता आपल्याला छान डाळ अगदी साफ केलेली मिळते, त्यामुळे आपण वालाच्या डाळीचं आंबट वरण म्हणतो. तर आज आपण बघणार आहोत भेसळीचं वरण. आपण 1 वाटी वालाची डाळ घेतली आहे. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला. 5-6 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घेतलेल्या. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी फोडणीला. 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, थोडं खवणलेलं ओलं खोबरं, कोथिंबीर वरून पेरायला. 5 एक कैरीचे तुकडे, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा हिंग, चवीप्रमाणे मीठ, आवडीप्रमाणे गूळ. आपण डाळ धुवून घेतली आहे आणि आता आपण ती कुकरमध्ये ठेवलेली आहे. त्याला आपण शिट्या देणार आहोत 4. खाली कुकरमध्ये पाणी घालून घेतलंय. आता ह्याच्यात आपण हळद, जिरे पावडर, मिरची, तिखट. आता आपण कुकरच्या डब्यावर झाकण ठेवून कुकर बंद करून 4 शिट्या देणार आहोत. आता आपलं कुकरच्या 4 शिट्या झाल्या. आपण कुकरमधून डाळ काढूया. आता आपली डाळ शिजलेली आहे. आपण ते काढूया. आता आपण ही डाळ घोटून घेऊया. आपण ही डाळ घोटून घेतली आहे, पण ही खूप घोटायची नाहीये. थोडे थोडे डाळिंब्या ठेवायच्या आहेत ह्याच्यात. आपण कढईत तेल तापत ठेवलंय. तेल गरम झालं की आपण फोडणी घालूया. आता आपलं तेल तापत आलंय. आपण आधी हिंग टाकूया. लसूण जरा तांबूस होऊ द्यायचा आहे. जिरे मोहरी, कढीपत्ता. आता आपली जिरे मोहरी तडतडली आहे, लसूणही तांबूस झालाय. आता आपण वरणाची डाळ घालूया. टोमॅटो, कैरीच्या ऐवजी तुम्ही आमसूल घालू शकता. आता कैरीचा सीझन आहे म्हणून मी कैरी घातली आहे. चवीप्रमाणे मीठ, आपल्या आवडीनुसार कमी जास्त गोड. आपल्या आवडीनुसार कमी जास्त गोडीसाठी आपण गुळाचे छोटे 2 हे टाकले, तुकडे टाकले. आता ह्याला आपण रटरट उकळी आणणार आहोत. कैरीच्या सीझनमध्ये वरणात, बिरडात ह्याच्यात साधारणतः कैऱ्या टाकल्या जातात. इतर वेळेस आपण आमसूल टाकतो. आपल्या ह्याला छान उकळी आली आहे, पण जरा कैरी शिजली पाहिजे म्हणून थोडासा वेळ 1-2-4 मिनिटं आणखीन आपण ठेवणार आहोत. आता आपला गोळी विरघळलेला आहे. कैरी चांगली मऊ झालेली आहे. आता आपण वरून कोथिंबीर आणि ओलं खोबरं पेरूया. आणि असं आपलं गरम गरम भेसळीचं वरण तयार आहे.